नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. महानगरपालिका निवडणुकीचा निकाल भाजपकडून एक हाती लागलेला पाहायला मिळतोय. पाहिलं तर प्रभाग क्रमांक 20 मध्ये 4 उमेदवार दिले होते. आपल्यासोबत वैजनाथ देशमुख आहेत. 5 उमेदवार दिले होते. आपल्यासोबत वैजनाथ देशमुख आहेत. दणदणीत विजय झाला तुमचा. काय सांगसाल, काय पहिली प्रतिक्रिया असेल? भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, सन्माननीय खासदार गोपछडे साहेब, सन्माननीय संघटन मंत्री संजय कोडगे, महानगराध्यक्ष सन्माननीय अमरनाथजी राजूरकर साहेब, दिलीप भाऊ कंदकुर्ते, या संजयजी कोडगे यांच्या नेतृत्वाखाली या हडकोच्या जनतेने संपूर्ण 5च्या 5 भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशाणीवर बटन दाबून हजारोच्या लीडने, जी अपेक्षा सुद्धा नव्हती आम्हाला की इतक्या लीडनं 7-7, 8-8 हजाराच्या लीडनं या हडकोच्या जनतेने आम्हाला निवडून दिले. आणि भविष्यात जनतेचे कामं जे काही असतील, आम्ही 5ही जण उमेदवार जे आम्ही आश्वासनं दिलेले आहेत आणि सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी जे वचननामा छापला होता, पूर्वी केलेल्या कामाचा वचननामा होता आणि होणाऱ्या कामाचा सुद्धा वचननामा जनतेसमोर ठेवला होता. त्या पद्धतीने आम्ही चांगले काम करण्याचा 100% प्रयत्न करू. भाजपमध्ये किती दिवसापासून, किती वर्षापासून सक्रिय होतात? अशोकराव चव्हाण यांनी लिंगायत समाजाला न्याय दिला वाटते का? 100% हडको भागामध्ये 3,500 लिंगायत समाजाचं मतदान होतं आणि लिंगायत समाजाला न्याय जर कोणी दिला असेल तर सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम केलं. आणि महानगरपालिकेमध्ये सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी एक लिंगायत समाजाचा कार्यकर्ता आणि 18 पगड जातीने मला, माझ्या समाजानं तर 100% केलंच मतदान, परंतु 18 पगड जातीमध्ये हडकोच्या लोकांनी सुद्धा मला भरघोस मतदान केलं. जेणेकरून बौद्ध समाजानं मला मतदान केलं, मातंग समाजानं केलं, ज्या जाती हडकोमध्ये आहेत त्या लोकांनी केलं. मला जवळपास 11,000 मतदानाच्या स्वरूपानं मला आशीर्वाद दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये मी 11,000 लोकांचा नगरसेवक नसून 33,000 लोकांचा नगरसेवक आहे. आणि ज्या लोकांनी मला मतदान केलं त्यांना काळेश्वर महाराज सुखी ठेवो, ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांना पण काळेश्वर महाराज भविष्यात सुखी ठेवो. येणाऱ्या काळात 33,000 लोकांचं नेतृत्व मला दिलेलं आहे. हडकोच्या नागरिकांना सर्वांचं काम कुठलीही अपेक्षा न ठेवता जनतेच्या हिताचे काम जे असो 100% करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि हडकोच्या नागरिकांना पुन्हा मी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राजू लांडगे असतील, संजय घोगरे असतील, मंगला देशमुख असेल, सौरना बसवदे असतील, या 5ही उमेदवाराला भरघोस मताने विजय करून आम्हाला आशीर्वाद दिलात. त्या आशीर्वादाच्या रूपानं आम्ही नक्कीच तुमचे कामं 100% करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. 30,000 लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तुम्हाला संधी दिली, त्यांचे काय प्रश्न सोडवणार? हडको भागामध्ये घरकुलाचा विषय असो, आणि विषय महत्त्वाचा म्हणजे हा विषय फार मोठा आहे हडकोचा, की बॉन्डवर जे आहे ते नावावर करायचा प्रश्न आहे. आणि एक स्मशानभूमीचा एक विषय महत्त्वाचा आहे, कारण 1975ला हे हडकोची स्थापना झाली, परंतु स्मशानभूमी जे मुस्लिम बांधवांना 1 एकर आणि हिंदू बांधवांना 1 एकर दिलेली आहे. परंतु आज त्या स्मशानभूमीमध्ये 95% मुस्लिम बांधवाची जागा मोकळी आहे आणि आमची जागा जी हिंदू धर्माला दिलेली आहे, 20 ते 22 जाती त्या ठिकाणी दफन केल्या जातात. आणि कोणी समाजाचं लहान बाळ वारलं तर त्याला दफन केल्या जाते. जेव्हा आमचा लिंगायत असो, जंगम असो, गोसावी असो, प्रत्येक जातीचा जेव्हा स्मशानभूमी मौत घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी खड्डा करायला गेलं तर पूर्वीची लाश, त्याच्या हाडं बांधून दुसरीकडे खड्डा करून पुरावा लागते. इतका मोठा गंभीर प्रश्न आहे. गेल्या 15 वर्षापासून सातत्याने मी महानगरपालिकेला निवेदन देत असतो की स्मशानभूमी वाढीव करा. आणि त्या पद्धतीचं नियोजन जे काय हडकोच्या नागरिकाचे जे हिताचे काम आहेत, गोरगरिबाचे काम आहेत, ते 100% आम्ही करण्याचा 100% 5ही उमेदवार 100% करू. बरं, आता हरेतुरे नागरिक शुभेच्छा देत आहेत, सत्कार करतायत, हे सगळं बाजूला सारून प्रभागातले कोणता प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा सोडवण्यासाठी हात घालणार? स्मशानभूमीचा फार मोठा विषय आहे. ते पहिलं सभागृहामध्ये जेव्हा मी जाईल तर स्मशानभूमीचा फार मोठा विषय आहे. ते स्मशानभूमीचा पहिला विषय राहील. आणि दुसरा विषय म्हणजे शाहूनगर, राहुल नगर त्या भागामध्ये रोड नाहीत, नाल्या नाही, ड्रेनेज लाईन काही प्रमाणात कमी झालेले आहेत, ते सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. बरं, अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून असं बोललं जाते, तुम्ही आहात म्हणून, त्यांची भेट घेतल्यानंतर कशा प्रकारे त्यांचे आभार मानले?
सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तथा म्हणजे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबाला आम्ही 5 उमेदवार काल जाऊन आम्ही आशीर्वाद साहेबांचा घेतलेला आहे आणि अतिशय साहेब पूर्ण नांदेडच्या जितके बी नगरसेवक निवडून आले सर्वांना बोलून साहेबांनी सत्कार सुद्धा आमचा केलेला आहे आणि साहेबांनी जे जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं 100% आम्ही पालन करू. येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पक्षाचं काम असो किंवा नागरिकाचे काम असो साहेबांनी जे जे आदेश देतील साहेबाच्या शब्दाच्या समोर आम्ही जाणार नाही. आता भाजपची एखादी सत्ता आली, महापौर कोण होणार, काही चर्चा आहे? भारतीय जनता पार्टीचा 1997 नंतर आज नांदेडच्या जनतेच्या आशीर्वादाने 1997 नंतर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हिंदुत्वाचा झेंडा फडकणार आहे आणि सर्वांच्या साक्षीने फडकणार आहे. आणि महापौर कोण होईल मी काही सांगू शकत नाही. साहेब जे ठरवतील ते होईल शेवटी. एकंदरीत पाहायला गेलं तर अशोकराव जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा बी काँग्रेसची सत्ता होती, आता बीजेपी मध्ये आले, बीजेपी मध्ये पण बीजेपीची सत्ता आली. एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती, पण सत्ता तर बीजेपीची झाली. नाही, साहेबावर टीका करणारे कोण आम्हाला माहिती नाही, परंतु साहेबाचा दूरदृष्टी नेता आहे, नांदेड जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नांदेडच्या जनतेचा अशोकराव चव्हाण साहेबांवर विश्वास आहे म्हणून इतक्या बहुमताने भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आणि सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या मागे हे जनता राहिलेली आहे. जनतेचा कौल अशोकराव चव्हाण साहेबांच्याच मागे आहे हे सिद्ध झालेलं आहे. नक्कीच. तर आपण पाहितलं असेल, हे होते प्रभाग क्रमांक 20 चे विजयी उमेदवार. एकंदरीत पाहितलं तर आता हारतुरे बाजूला सारून नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणार आहे अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, नांदेड.